आमदार गणपत गायकवाड यांच्या अडचणीत अजून वाढ झालेली आहे। एकंदरीत हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल होताच त्यांना अटक केल्यानंतर हिललाईन पोलीस स्टेशनला आता त्यांच्यावरती ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे। शेतकऱ्यांनी तो गुन्हा दाखल केलेला आहे। माझ्यासोबत जो जागेचा वादविवाद झालेला आणि जी जागा घेण्यात आलेली ते शेतकरी कुटुंब आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नेमकं त्या दिवशी काय प्रकार घडला आणि नेमकं काय प्रकार त्या ठिकाणी तुम्ही गेलेले, तुमची किती जागा आहे, कुठे आहे, काय प्रकार त्या ठिकाणी? जागा आमची 5.25 एकर आहे आणि आरटीओ ऑफिसच्या मागे आहे। तिथे या गणपत आमदारने जबरदस्तीने काम चालू केला होता कंपाऊंडचा। त्याच्याशी आमचा काही संबंध नाही। आमचा व्यवहार प्रमोदजी लंका याच्याशी झालेला आहे। तर तो लंका काय समोर येतच नाही। त्यांनी तो सपोर्टिंग म्हणून त्या गणपत आमदारला घेतलेला आहे असं। तर त्या जागेवर काय त्याचं नाव वगैरे काहीच नाही आणि तो जबरदस्ती तिथे काम चालू करत होता। तर त्याला आम्ही अडवण्याचा प्रयत्न केला असा। तो ऐकत नाही म्हणून आम्ही त्याच्याशी सेटलमेंटची बात पण केली का आमचे काय पैसे असतील ते द्या आणि नंतर तुम्ही तो काम चालू करा। तर ते काय ऐकत नव्हते। त्यांनी आम्हाला जातीवरून शिवीगाळ केली। फावडा घेऊन अंगावर धावून आले ते गणपत गायकवाड। त्याच्यासाठी आम्ही महेश दादा गायकवाड यांना मदतीला बोलवले आणि ते आले पण होते, मदत करायसाठीच आले होते। तर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गोळीबार केला गणपत गायकवाडने। तर आम्हाला पोलीस प्रोटेक्शन पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी। माझ्याबरोबर त्यांचे जे जागा मालक आहेत ज्यांनी विक्री केलेली आणि त्यांचे मुलं या ठिकाणी 3 मुलं आहेत ते तुमच्या आईवडिलांनी ही जागा कुठल्या साली कोणाला विकलेली आणि कशासाठी विकलेली, किती मोबदला बाकी? ही जागा आम्ही 1996ला आईवडिलांनी विकली होती। त्याच्यानंतर 2001ला डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट त्यांनी मारला आमच्या संगते, पण त्यांनी काही पैसे काय आम्हाला दिलेच नाही। पूर्ण पैसे मागून आम्ही वैतागलो। त्यांनी काय आम्हाला पूर्ण पैसे दिलेच नाही। त्याच्यावरनं ते वादविवाद चालू झाला, कोर्टात केस चालू झाल्या, सगळीकडे केसी चालू झाल्या, पण तो काय आम्हाला पैसे देतच नव्हता। आणि जेव्हा त्यांनी सातबारा आमचा अचानक फिरला पॉलिटिक्सच्या ह्याच्यामध्ये, इथपर्यंत अजूनपर्यंत आमचा सातबारा आमच्या नावावर होता 15 तारखेपर्यंत। त्यांनी नंतर 2 दिवसांचा सातबारा लगेच फिरून मोकळे झाले आणि लगेच अधिकार गाजवायला आमदार साहेब तिथे आले। त्यांचा तिथं काही वाचता नव्हतं, तरी पण ते तिथं अधिकार त्यांनी गाजवायला भरपूर वरून दमदाटी करायला लागले। तुम्हाला कुठे जा, आता कोर्टात जा, कुठल्या पण ह्याच्यामध्ये जावा, तुम्हाला मी कुठल्या पण कोर्टात जावा, तुम्हाला आम्ही हे करून देणार नाही बोलतो। आणि त्यांना आम्हाला ते पैसे द्यायचेच नव्हते। म्हणजे ऍक्च्युली किती तारखेला म्हणजे हा कुठं हा प्रकार घडलेला, कसा प्रकार घडलेला? म्हणजे ती जागा होती, त्यांनी सातबारा फिरवला, नेमकं 31 तारीख व 30 तारखेचं चित्र काय होतं की त्या ठिकाणी कसे आले, ते किती जण आलेले आणि कुठल्या परिस्थितीत आलेले, कसे तुमच्याबरोबर वाद घालत होते? ते येऊन पहिला तिथं ऑफिसमध्ये बसले होते आणि त्यांचे कामगार त्यांनी कामाला चालूच केलं ते बांबू बिंबू ते मारायचे सगळे कंपाऊंड मार पूर्ण त्यांची तयारी चालूच होते। त्याच्यामुळे आम्ही इथनं माहीत पडतो आम्ही तिकडे शेतावरती गेलो, नवीन आरटीओच्या बाजूला तिथं जागा आहे आमची। तेव्हा आम्ही ते धावत सगळे गेलो त्यांना अडवायला, पण ते बोलतो मला तुम्हाला काय करायचं ते करा, आम्ही काम काय थांबवणार नाही। आणि ते हातात काम चालू केलं। म्हणजे तुम्ही काम का थांबवलं, काय तुम्ही मागणी ठेवलेली, काय सांगितलेलं त्यांनी? ते काय बोलतच नव्हते ना, काहीच बोलत, तुम्हाला देणारच नाही पैसे बोलतो मी, तुम्हाला काय करायचं ते करा। शेती माझी आता माझ्या नावावर शेती झालेली आहे, आता त्याचं तर नाव आहे ना शेतीवरती, ते प्रमोदजी रंकाच्याच नावावरती, पण तरी पण हा गाजवतो। म्हणून आम्ही महेश दादांना बोलवले का तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी मांडवली आमची करून द्या। आम्ही मांडवलीच्या हिसाबानेच गेलो होतो, त्यासाठी ते आमच्या मदतीला धावून आले होते। म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनला नेले, चला तुम्ही एक कंप्लेंट करा बाबा। त्या हिशोबाने आम्ही सगळे गेलो होतो। यांनी डायरेक्ट त्याच्यावरतीच फायरिंग केली का ती। आता तुमची काय प्रामुख्याने मागणी आहे, कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि आता मागणी काय असेल? तुमची मागणी काय हेच, आमचं जे असेल आमचा सातबारा जसा तसा सरकारने फिरून द्यावा आणि आम्हाला संरक्षण द्यावं। म्हणजे कारण आम्हाला त्यांच्याबद्दल भीतीच आहे ना, नाही कामावर जाऊ शकत, नाही कुठे जाऊ शकत, यासाठी तुमची एवढीच मागणी बघतो। कशा प्रकारचं संरक्षण आहे यासाठी तुम्ही विचारलंय किंवा अधिकाऱ्यांशी या बाबत तुम्ही बोलले? नाही, आपल्या साहेबांशी आम्ही कधी बोललेलो नाही, त्यांच्याशी आमची काही बात झाली नाही। अशी बात आमची त्यांची झाली नाही की आम्हाला पोलिसांची पाहिजे, असं झाली नाही बात बस।
काय भीती वाटते तुम्हाला घरातनं निघताना? कशी प्रकारची भीती? आता भीतीच निर्माण झाली की कोण आपल्याला बाहेरून मारणार का काही, की आपण कामांवर जाऊ शकत नाही, हीच भीती निर्माण राहिलेली आपल्याला. ताई, तुम्ही काय सांगाल? घरात राहतात, वावरतात, तुम्हाला कशा प्रकारची भीती आहे आणि जो प्रकार घडलेला आहे यानंतर तुम्ही काय मागणी, कारण तुम्ही काल तक्रार दाखल केलेली आहेत, काय भीती अशी म्हणजे महेश शेठ दादांना मारू शकतो तो, आम्ही सामान्य व्यक्ती आमच्यावर का हल्ला नाही करू शकतो? आम्ही बाहेर निघायची पण भीती, आमची पोरं बाळ माणसं रिक्षावर वगैरे जातात, कामाला जातात, त्यांच्यामुळं आम्हाला पण त्यांची भीती वाटते. एकंदरीत पाहायला गेलं की जी शेतकरी आहे, जाधव कुटुंब आहेत आणि या जाधव कुटुंबाच्या घरच्यांमध्ये गेले 2 दिवसापासून भीतीचं वातावरण आहे. कुठेतरी सुरक्षा शासनाने पुरवावी अशा प्रकारची मागणी जी आहे या जाधव कुटुंबाकडनं केली जात आहे. कॅमेरा पर्सन दिनेश सह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.